स्टुडंट, आज पाहणार आहोत आपण मोडाल वर्ब्स। काय भीती वाटली ऐकून? हा व्हिडिओ बंद अजिबात करू नका। मोडाल वर्ब्स हा कितीही अवघड वाटणारा टॉपिक असला तरीही मी आज अतिशय सोप्या अशा ट्रिक्सच्या मदतीने तुम्हाला हा टॉपिक सांगणार आहे। तो मी इतका सोपा करून सांगणार आहे की त्याच्यामुळे तुम्ही अगदी एका सेकंदामध्ये एक वाक्य बनवू शकणार आहात। तुम्ही म्हणाल मॅडम एका सेकंदात हे कसं पॉसिबल आहे? तर निश्चित आहे। एका सेकंदात एक सेंटेन्स तुम्ही रीड तर नक्कीच करू शकाल। सो तुम्ही रीड करता क्षणीच तुम्हाला उत्तर जमणार आहे, कारण ह्या ट्रिक्सच अशा उपयुक्त आहेत। मग तुम्ही कुठल्याही स्कूल लेवलचे विद्यार्थी असोत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारे असोत, कुठल्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारे असोत, प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामला या प्रकारचे मॉडेल्सवर आधारित खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईसेस क्वेश्चन्स येत असतात। सो हे एमसीक्यूज तुम्हाला सोडवण्यासाठी फक्त काही सेकंद लागणार आहेत। चला तर एका सेकंदामध्ये आपण हे सर्व मॉडेल्सचा अभ्यास कसा करायचा आणि मॉडेल्सचं एका सेकंदात एक वाक्य आपण कसं बनवणार आहोत ते आपण पाहणार आहोत। तर मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये। चला तर बघूया अवघड असे मॉडेल्स अत्यंत सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने शिकता येणार आहे। सो मेनी ट्रिक्स आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या। तुम्हाला तर माहिती आहे की आपलं चॅनल हे ट्रिकी चॅनल आहे। आपण प्रत्येक गोष्ट ही ट्रिक्सच्या मदतीने शिकतो, जेणेकरून किती लक्षात ठेवायला सोपी जावी। चला तर पाहूया। सो स्टुडंट पहा अगोदर की मोडाल ऑक्झिलरीज किंवा मोडाल वर्ब जे आहेत तर ते एकूण असतात पहा 13। या पद्धतीने आपल्याला हे दिसतील कॅन पासून नीड पर्यंत हे आहेत 13 मोडाल ऑक्झिलरीज। सो जेव्हा तुम्ही पाठ कराल तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने मी असे 2-2 चे पेअर केलेले आहेत। या पद्धतीने तुम्ही पाठ करा। जसं की बघा कॅन कुड, मे माइट, शॅल शुड, विल वुड, ऑट टू, यूज टू, मस्ट। आणि हे जे दोन आहेत डेअर आणि नीड तर याला म्हणतात मार्जिनल मोडाल वर्ब्स। मार्जिनल म्हटलं जातं। सो मार्जिनल का म्हणतात तेही मी तुम्हाला सांगणारच आहे। सो स्टुडंट हे जे सर्व मॉडेल्स आहेत हे आज आपण शिकणार आहोत। आता याच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत। बघा हे जे मोडाल वर्ब्स आहेत तर हे आहेत हेल्पिंग वर्ब्स। ओके, सो हे जे 11 मॉडेल्स आहेत हे सर्व तुम्हाला हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतात। तशाच पद्धतीने हे जे मार्जिनल मॉडेल्स आहेत तर हे हेल्पिंग वर्ब म्हणूनही काम करतात आणि ते मेन वर्ब म्हणून सुद्धा काम करू शकतात। आणि त्यामुळेच यांना मार्जिनल वर्ब्स असं म्हटलं जातं, कारण हे दोन्ही प्रकारचं काम करतात। हेल्पिंग पण करतात आणि मेन वर्बचं पण करतात। पण हे जे 11 मॉडेल्स आहेत तर हे कधीही मेन वर्ब म्हणून येत नसतात, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची टिप तुमच्यासाठी की हे जे सर्व मोडाल वर्ब्स आहेत ते जेव्हा हेल्पिंग वर्ब असतात तर या हेल्पिंग वर्बच्या पुढे मेन वर्बचा नेहमी पहिला फॉर्म येत असतो। ओके, फॉर एक्झाम्पल कॅन रीड, कॅन राईट, क्लियर, शुड ओबे। सो फर्स्ट फॉर्म वापरतो आपण। रीडचा फर्स्ट फॉर्म, राईटचा फर्स्ट फॉर्म, ओबेचा फर्स्ट फॉर्म। सो कुठलाही मोडाल ऑक्झिलरीज घ्या, याच्या पुढे वर्बचा फर्स्ट फॉर्म येत असतो। कधीही मोडाल्सच्या पुढे वर्बचा सेकंड, थर्ड फॉर्म कधीच वापरायचा नसतो। सो स्टुडंट आता बघूया आपण हे सगळे कसं लक्षात ठेवायचं, याचे अर्थ काय असतात। सो बघा जनरली कॅनचा अर्थ मराठीमध्ये असतो शकणे, एखादी गोष्ट आपण करू शकतो। सो जनरली हे जे सर्वच क्रियापद आहेत सो हा ज्या पेअर आहेत तर हा कॅन जो आहे तो प्रेझेंटचा अर्थ दाखवतो, कुड जो आहे तो पास्ट मधला अर्थ दाखवतो, मे जो आहे तो सर्वसाधारणपणे प्रेझेंट मधल्या गोष्टींसाठी वापरला जातो, माइट म्हटलं की पास्ट मधल्या गोष्टींसाठी वापरला जातो, शॅल शुड त्याच पद्धतीनं, विल वुड सुद्धा त्याच पद्धतीनं। म्हणजे पहिले फॉर्म जे आहेत तर ते तुम्हाला सध्याच्या गोष्टी सांगतील आणि पास्ट मधला वापर सांगत असताना आपण यातले हे जे सेकंड वर्ड आहेत हे आपण वापरत असतो। ओके, सो याच पद्धतीने यूज टू सुद्धा येईल। सो हे सर्व काही झाले महत्त्वाचे पॉइंट्स, महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला मॉडेल्ससाठी लक्षात ठेवणं गरजेचे आहे। आता पाहणार आहोत बापरे हे 13 एवढे सगळे मॉडेल्स आणि त्याचे सगळे वेगळे अर्थ असतात, मग कुठे कोणतं वापरायचं मॅडम काहीच कळत नाही। चला तर बघूया सोप्या पद्धतीनं। सी हिअर आपण त्यासाठी काय केलेलं आहे पहा, मी वेगवेगळ्या 5 कॅटेगरी केलेल्या आहेत। या 5 कॅटेगरींच्या सहाय्याने आपण हे सगळे मॉडेल्स जे आहेत ते आपण शिकणार आहोत।
आणि हे एवढं जरी टेबल तुम्ही लक्षात ठेवले, हे जे 5 टेबल्स मी इथं केलेले आहेत, हे 5 टेबल्स जरी तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला कुठलीच शंका राहणार नाही मोडाल्सच्या बाबतीमध्ये. सो सी हिअर, पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे एबिलिटी. क्षमता दर्शवण्यासाठी आपण कॅन आणि कुड या 2 मोडाल वर्बचा उपयोग करत असतो. बघा, एबिलिटी म्हणजे माझ्यामध्ये एखादी कोणती क्षमता आहे, मी कोणतं काम करू शकते. सो प्रेझेंट मधली क्षमता सांगायची असेल तर कॅन वापरतो आपण, पास्ट मधली क्षमता सांगायची असेल तर कुड वापरतो आपण. जसं की बघा आता, ही डॅश डॅश बाय अ कार, तो कार विकत घेऊ शकतो. सो आता पहा, इथे आपल्याला कॅन जे आहे ते प्रेझेंट मध्ये घ्यायचं, इथे घ्यावं लागेल आपल्याला. आय और ही कॅन बाय अ कार, तो एक कार घेऊ शकतो. पण हे जर सेंटेन्स पाहिलं तुम्ही, ही डॅश डॅश बाय अ कार बिफोर 2 years ago, 2 वर्षापूर्वी तो कार घेऊ शकत होता. सो पास्ट टेन्स मधली एबिलिटी सांगायची आहे की अरे यार, घेतली नाही त्याने, पण 2 वर्षापूर्वीच तो घेऊ शकत होता. ओके, या पद्धतीचा अर्थ आपल्याला जेव्हा सांगायचा असतो की त्याने नाही घेतली, आता नाही, पण तो 2 वर्षापूर्वी पण त्याची कॅपॅसिटी होती बरं का, त्याची एबिलिटी होती, तेवढी क्षमता होती. सो ते तो घेऊ शकला असता. म्हणजे इथे बिफोर 2 years ago आहे, 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितलेली आहे. सो अर्थानुसार आपल्याला कळतं की हे पास्ट मधली गोष्ट आहे. आणि मग पास्ट मधली एबिलिटी सांगायची आहे, त्यावेळेस आपण वापरत असतो कुड. सो फक्त लक्षात नाही राहत तुमच्या, कॅन कुड हे आपण एबिलिटी साठी वापरतो, एवढं लक्षात ठेवायचंय. कॅन प्रेझेंट साठी, कुड पास्ट साठी. सिम्पली मी तुम्हाला इथे पण हा रूल सांगितला, पहा, पेअर पेअर पाठ करायचे आहेत आणि प्रत्येक पेअर मधला दुसरा जो शब्द आहे तो दुसरा शब्द जनरली आपण सगळा पास्ट साठी वापरत असतो, पास्ट मधल्या मिनिंग साठी वापरत असतो. सो नेक्स्ट आपण पाहणार आहोत बघा, पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे क्षमता. आपल्यामध्ये पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. आपल्यामध्ये कुठलं काम करण्याची, आपण कुठलंही काम करण्याची शक्यता जेव्हा असते की एखादी गोष्ट होऊ शकते, तर त्याची शक्यता आपण सांगत असतो. की सपोज एक्झाम आहे, तर काय शक्यता आहे बाबा, 10च्या एक्झाम आहे, शक्यता काय आहे, फेब्रुवारीत पण होऊ शकतील आणि मार्च मध्ये पण होऊ शकतील. पूर्वी मार्च मध्ये व्हायच्या, पण आता कदाचित फेब्रुवारीत पण होऊ शकतील. सो हे शक्यता आपण सांगत असतो. सो तशा पद्धतीनं शक्यता सांगण्यासाठी आपण हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे मोडाल्स वापरत असतो. बघा, माइट, मे आणि मस्ट, हे 3ही शब्दांनी आपण शक्यता दाखवत असतो. शक्यता. सो बघा कशा पद्धतीनं, मग आता ह्या 3 पैकी कोणता शब्द कुठे वापरावा, तर सी, माइट हा जो शब्द आहे बघा, मी इथे पर्सेंटेज लिहिलेले आहे, 25, 50 आणि 100%. सो ज्या वेळेस आता शक्यता सांगत असताना समजा खूप कमी शक्यता असेल एखाद्या गोष्टीची, खूप कमी 25% शक्यता, त्यावेळेस तुम्हाला माइट वापरावं लागतं. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे स्टुडंट्स, ज्यावेळेस आपण या प्रकारचे वाक्य बनवत असतो तर त्यावेळेस सिच्युएशनला खूप महत्व असतं. कुठल्या सिच्युएशन मधलं वाक्य, कोण कुणाला बोलत आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्यानुसारच आपण हे शब्द कोणते वापरायचे हे आपण ठरवत असतो. कारण बघा आता ह्या 3ही शब्दांचा अर्थ आहे पॉसिबिलिटी म्हणजेच शक्यता. मग कोणतं कुठे वापरावं, तर हे कशावरून ठरवतो आपण, तर एक तर दिलेल्या सेंटेन्स मध्ये काहीतरी तुम्हाला अशा गोष्टी सुचवलेल्या असतील की त्याच्यामधून तुम्हाला त्याचा एक्झॅक्ट अर्थ कळत असतो. सो बघा मग कसा कळतो, तर बघा, माइट शब्द खूप कमी शक्यता असेल, खूप कमी 25%, तेव्हा आपण माइट वापरतो. समजा माइट पेक्षा म्हणजे 25% पेक्षा थोडी शक्यता जास्त असेल, मीडियम असेल, सो त्यावेळेस आपण मे शब्द वापरत असतो शक्यतासाठी. आणि समजा आपल्याला खूप खात्री आहे की बाबा ह्याची शक्यता 100% आहे, 100%, आम्ही सांगतो ना खूप वेळेस की 100% तुम्हाला हा पॅसेज येईल, 100% तुम्हाला यावर्षी हे लेटर येईल. सो टीचर्सला खात्री असते या गोष्टीची की नाही, नक्की हेच लेटर येऊ शकतं, हेच पॅसेज येऊ शकतो. तर मग त्यावेळेस आम्ही 100% सांगतो. मग त्यावेळेस आम्ही तुम्हाला इथे मस्ट सांगतो किंवा आपण म्हणतो की यू मस्ट स्टडी, तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे, तुम्ही 10th ला आहेत, एक्झाम येत आहे, सो यू मस्ट स्टडी. अभ्यासाला पर्यायच नाही, तुम्हाला करावाच लागेल. पण 9th ला असेल तर आपण म्हणतो ओके ओके, तब्येत ठीक नाही, ओके काय हरकत नाही, पुन्हा करशील अजून थोडे दिवसांनी. पण 10th वाल्याला म्हणावं लागतं नो नो नो, यू मस्ट स्टडी, नाही नाही तू दुसरं काही करायचं नाही, तुला अभ्यास करावाच लागेल. सो पहा
अशा पद्धतीनं माईट कमी शक्यता असेल तेव्हा, मे त्यापेक्षा थोडी जास्त शक्यता असेल, आणि मस्ट असेल खूपच जास्त शक्यता असेल तेव्हा. जसं की बघा, एक तर रेनिंग, पावसाचं आपण उदाहरण घेऊया. जसं समजा अगदी आता असं वाटलेलं आहे की उन्हाळ्याचे दिवस आहेत, समजा ऊन पडलेलं आहे, पण अगदी थोडंसं वातावरण चेंज झालं. समजा ऊन पडण्याच्या ऐवजी अगदी थोडंसं शिराळ पडायला लागलं, सावली पडायला लागली. मग आपल्याला वाटतं अरे ऊन तर असायला पाहिजे, मध्येच कसं काय सावली पडली. तर आपण म्हणतो अरे बापरे पाऊस येतो काय की. सो मग आपण काय म्हणतो, इट माइट रेन. ओके, इथे आपण वापरतो माइट. इट माइट रेन, कदाचित पाऊस येईल. पण फारशी शक्यता नसते, कारण ढग नसतात, काही नाही, उन्हाळ्याचे दिवस असतात. सो आपण फारसं खात्रीनं नाही म्हणू शकत. थोडासा चेंज झाला म्हणून आपण कमी शक्यता सांगतो, माइट. पण समजा आपल्याला थोडंसं आभाळ आलेलं दिसलं, अगदी थोडंसं, आणि थोडीशी काही हवा वगैरे सुटते आहे, तर आपण काय म्हणतो, इट मे रेन. म्हणजे थोडी शक्यता वाढली, कारण पाऊस दिसतोय, थोडेसे ढग पण दिसत आहेत. मग आपल्याला वाटतं हो बाबा पाऊस येतो काही की. सो मग अशा वेळेस जेव्हा पॉसिबिलिटी वाढते त्यावेळेस आपण म्हणतो इट मे रेन. इट मे रेन. पण समजा अगदी खूपच वारंच वाहायला लागलेलं आहे, खूप सारे ढग आकाशात दिसत आहेत, आणि खूप सारे ढग असे एका बाजूने दुसऱ्या बाजूला पळताना दिसत आहेत, काळे झालेले आहेत ढग. मग आता आपल्याला कळतं की इट मस्ट रेन. आता नक्कीच पाऊस पडेल. म्हणजे या अशा सगळ्या बॅकग्राऊंड वरून आपण ह्या गोष्टी ठरवत असतो, आणि मग या सिच्युएशन नुसार इथे येतं मस्ट. तर मग ज्यावेळेस फक्त हे मीनिंग सर्व जे आहेत, ह्या शक्यता ज्या आहेत, त्या या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. मग तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे वाक्य हे त्या सिच्युएशन नुसार तुम्हाला सॉर्ट आउट करता येतात. त्यानंतर थर्ड पॉइंट बघणार आहोत बघा आपण, नेसेसिटी. म्हणजे गरज. एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल, गरज असेल, तर त्यावेळेस आपण हे 3 मोडाल ऑक्झिलरीज वापरत असतो. शुड वापरतो, मस्ट वापरतो, ऑट टू वापरतो. एखादी गोष्टीची गरज सांगण्यासाठी की ही गोष्ट केली पाहिजे, ही आवश्यकता आहे, ही गरज आहे, तर अशा अर्थाने हे तिन्ही आपण मोडाल वापरतो. मग कोणतं कुठे वापरायचं, अगेन लक्षात ठेवायची ही ट्रिक. 25%, 50%, 100%ची ट्रिक. त्या ट्रिक नुसार आपण पहा, शुड वापरणार केव्हा, तर ऑफकोर्स 25% म्हणजे खूप कमी शक्यता असेल तेव्हा शुड वापरायचे. फॉर एक्झाम्पल बघा इथे दिलेले, अजून आपण आधी समजून घेऊया. 50% केव्हा, म्हणजे मीडियम शक्यता असेल, मीडियम गरज असेल त्यावेळेस आपण मस्ट वापरतो, आणि खूपच जास्त गरज असेल त्यावेळेस आपल्याला ऑट टू वापरायचं आहे. सो मग कशा पद्धतीचं बघा एक्झाम्पलने समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, यू डॅश डॅश वॉक डेली. आपण सहज म्हणतो एकमेकांना, आहे ना, यू शुड वॉक डेली. सो तुम्ही दररोज वॉकिंग केली पाहिजे. सो आपण सहज म्हणतोय, फारशी शक्यता नाहीये, तो काही समोरचा आजारी नाहीये, काही नाही, तो काही समोरचा जाडजूड झालेला नाहीये, फॅट झालेला नाही, काहीच नाही, वेट वाढलेलं नाही, काही नाही, पण आपण सहजच बोलत बोलत म्हणतो यू शुड वॉक डेली. सो आपण म्हणतो की नाही, थोडंसं चाललं पाहिजे. सो खूप कमी पॉसिबिलिटी आपल्याला दाखवायची आहे, तुम्ही एखादी गोष्ट केली पाहिजे असं आपल्याला म्हणायचं आहे. सो शुड म्हणजे केलं पाहिजे, मस्ट म्हणजे नक्कीच केलं पाहिजे, ऑट टू म्हणजे त्याही पेक्षा जास्त प्रमाणात केलंच पाहिजे. ओके, सो मग इथे आपण म्हणणार यू शुड. ठीक आहे, यू शुड वॉक डेली. आता बघा, सपोज समोरची व्यक्ती जी आहे तर ती थोडीशी फॅट झालेली आहे, लठ्ठ झालेली आहे, तर मग आपण काय म्हणतो, आता फॅट झालेली आहे तर आता चालावंच लागेल, है ना. तर मग आपण म्हणतो आता काही उपाय नाही दुसरा, वजन फार वाढतंय बरं का. मग आपण काय म्हणणार, यू मस्ट वॉक टू लूज वेट. तुला आता वजन जर कमी करायचं असेल तर यू मस्ट वॉक, तुला चालवच लागल, पर्याय नाही दुसरा. सो याही पेक्षा जास्त शक्यता आपल्याला सांगायची आहे की गरज आहे बाबा आता. म्हणजे इथं म्हटलं तर यू शुड वॉक डेली. सो गरज तेवढी जास्त नाहीये, कमी आहे, सो तू चाललं पाहिजे. सो पाहिजे या अर्थाने कमी शक्यता दाखवायला शुड. पण इथे पण पाहिजे आहे, पण इथे शक्यता आपल्याला जास्त लागणार आहे, कारण वेट वाढलंय हे इथून दिसतं ह्या वाक्यावरून, ह्या सिच्युएशन वरून, म्हणून आपल्याला इथे घ्यावं लागेल मस्ट. आता सपोज इतकं वेट वाढलेलं आहे की आता अगदी श्वास पण घेता येत नाही, थोडंसं चाललं की दम लागतो आहे. सो अशा वेळेस आपण काय म्हणणार मग त्या समोरच्या व्यक्तीला, यू ऑट टू
मीट डॉक्टर. अरे बापरे, तुला तर आता डॉक्टरलाच भेटावं लागेल. ओके, सो इथं 100% जावंच लागणार आहे बघ, थांबू नकोस. यू ऑट टू मीट डॉक्टर. कारण तुला चालता येत नाही, तुला श्वास लागतोय, दम लागतो आहे, सो तुला आता गेलंच पाहिजे. सो तेव्हा 100% साठी आपण वापरतो ऑट टू. ओके, सो बघा एकाच अर्थाचे हे शब्द आहेत, हे पण एकाच अर्थाचे आहेत, हे पण एकाच अर्थाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून जातात की कोणता शब्द कुठे वापरायचा. सो यूज करा ह्या ट्रिक आणि करा एका सेकंदामध्ये एक वाक्य. सो नेक्स्ट बघणार आहोत आपण. सी नाउ वी आर फोर्थ वन, परमिशन. परमिशन साठी सुद्धा आपण मोडल ऑक्झिलरीजचा वापर करत असतो. त्यापैकी आपण हे 3 मोडल ऑक्झिलरीजचा वापर आपण जास्त करत असतो. बघा, कॅनचा वापर आपण परमिशन साठी करतो, मेचा वापर परमिशन साठी करतो आणि पुढचा वापर आपण परमिशन साठी करतो, परवानगी मागण्यासाठी करतो. आता ही परवानगी मागत असताना आपण एखाद्याला परवानगी मागतो तर त्याच्यामधनं आपण आपली नम्रता दाखवत असतो, है ना. आपण किती विनम्र आहोत, हंबली आपण रिक्वेस्ट करत असतो नेहमीच. सो ह्या नम्रता किती प्रमाणातली आहे, कशा स्वरूपातली आहे, त्याच्यानुसार पुन्हा आपण याला पण 25%, 50%, 100% असं लक्षात ठेवू शकतो. जसं की कॅन, अगदी सहज सहज फ्रेंडली रिक्वेस्ट करायची आपल्याला. फ्रेंडली, एक मित्र बसलेला आहे, त्याच्या जागेवर आपल्याला बसायचंय, आपण काय म्हणतो, कॅन आय सिट हिअर. सो तुम्ही फ्रेंडला म्हणत आहात. सो फ्रेंडला म्हणत असताना खूप काही नम्रता वगैरे दाखवायची आवश्यकता नसते. सो अशा वेळेस म्हणजे नम्रतेचे प्रमाण कसं आहे तुमचं, 25% आहे. सो फ्रेंडला म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणाल कॅन आय सिट हिअर, मी इथे बसू का रे तुझ्या जागेवर. आता याच्याऐवजी समजा एखादी एल्डरली पर्सन आहे, वयस्कर व्यक्ती बसलेली आहे, पण तुम्हाला कसं तरी होतंय, तुम्हाला त्याच्या जागेवर बसायचं आहे. सो तुम्हाला आता तो पर्सन तुमच्यापेक्षा मोठा आहे वयाने, मग त्याला कसं म्हणणार आपण की कॅन आय सिट हिअर. सो इंग्लिश मध्ये आपण इथे कॅन म्हटलं अशा एल्डरली पर्सन साठी, तर मग ते आपल्याला म्हणजे एटिकेट्स मध्ये बसत नाही. ओके, सो त्यासाठी गुड मॅनर्स मध्ये ते येत नाही. सो त्यासाठी आपल्याला मे वापरावं लागतं, इथे कॅन नाही वापरायचं. सपोज ह्या वाक्यामध्ये आपल्याला एल्डरली पर्सनला हे वाक्य म्हणायचं आहे. एल्डरली पर्सन खुर्चीवर बसलंय, मग आपण काय म्हणणार, मे आय सिट हिअर, मे आय सिट हिअर. प्लीजही वापरू शकता तुम्ही इथे, मे आय सिट हिअर प्लीज, कृपया मी इथे बसू शकतो का. सो तुम्ही नम्रपणे त्या एल्डरली पर्सनला सांगत आहात, थोडं तुमच्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही हे सांगत आहात. आता समजा अगदी खूपच गरज आहे, तुम्हाला खूपच गरज आहे, तुम्हाला समजा तुमची तब्येत वगैरे ठीक नाही, तुम्हाला तिथे बसणं खूपच गरजेचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही वापरायचं आहे. म्हणजे तुमची आता नम्रता पण दाखवायची आहे आणि तुमची गरज, ह्या दोन्ही गोष्टीची खूप जास्त शक्यता आहे, गरज आहे, खूप जास्त गरज आहे. मग अशा वेळेस परमिशन जी आहे ती कूड शब्दाने वापरायची. प्लीज 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 मला इथे बसू द्या. सो प्लीज म्हणण्याच्या ऐवजी इंग्लिशमध्ये कूड शब्द वापरत असतात. कुड आय सिट हिअर, कुड आय सिट हिअर, प्लीज प्लीज प्लीज. सो खूपच गरज आहे मला, कुड आय सिट हिअर, मी इथे बसू का प्लीज. सो या अर्थाने जेव्हा तुमची खूप जास्त तुम्हाला तीव्रता दाखवायची असेल, नम्रता दाखवायची असेल आणि गरज दाखवायची असेल, पण परवानगी हवी असेल, परवानगीशिवाय आपण नाही बसू शकत, तर हे परवानगी मागण्यासाठी आपण हे 3 मोडल ऑक्झिलरीज या सिक्वेन्सने आपण लक्षात ठेवायचे आहेत. सो बघा बरं, आता एवढ्या जर सगळ्या ट्रिक्स तुमच्या जवळ असतील तर आता तुम्हाला काही भीतीचं कारण आहे का. मोडल्सची भीती तर छूमंतर, बिलकुल छूमंतर होणार आहे, कारण तुमचं मोडल्स जे आहेत ते तुम्ही अगदी एका सेकंदातच करू शकणार आहात. फक्त हे जे सर्व टेबल्स आहेत ते वही पेन घेऊन व्यवस्थितरित्या नोट डाऊन करा. तुम्ही स्वतः सुद्धा हे 2-4 वेळेस लिहून काढा, म्हणजे तुमच्या डोक्यात ते चांगले फिट्ट होतील. आणि मग विद्यार्थी 10वीचे असोत, 12वीचे असोत, ज्यांना की मोडल ऑक्झिलरीज नेहमी येत असतात, सो तुमचा कोणताही प्रश्न नक्कीच तुम्ही सोडवू शकाल. आता बघूया आपण 5th टेबल बघूया आपण. ह्या 5th मध्ये आपण घेतलेला आहे उड. तर उड कुठे वापरावं हे पण बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो आहे ना. शाल, विल हे जे शब्द आहेत इथे दाखवलेले आपले मोडल ऑक्झिलरी, तर हे जे आहेत ते जनरली आपण फ्युचर ऍक्शन दाखवण्यासाठी आपण वापरत असतो आहे ना. सो शालच्या ऐवजी विल वापरला, विलच्या ऐवजी शाल वापरला तर त्या गोष्टीची तीव्रता वाढत असते. ओके, सो सपोज मी म्हटलं की आय विल मीट यू, सो जनरली आपण आयच्या पुढे शाल वापरत असतो. पण समजा मला समोरच्या व्यक्तीला सांगायचं आहे की मी नक्की तुला भेटेल, उद्या नक्की भेटेल,
सो आय शॅल मीट यू म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणत असतात, आय विल मीट यू. म्हणजे शालच्या ऐवजी विल वापरलं की त्याचा अर्थ असा असतो की ती समोरची गोष्ट जी आहे ती तुम्ही नक्कीच करणार आहात. ओके, तशाच प्रकारे सपोज याच्या अपोजिट शालसाठी सुद्धा आपण हा रूल वापरत असतो. पण आता वुड कुठे वापरावं हा प्रश्न पडतो आहे ना. सो वुड मी तुम्हाला सांगितलेली मेन ट्रिक की पहिला शब्द दुसरा शब्द म्हटलं की तो पास्ट ऍक्शन दाखवतो. क्लिअर. सो निश्चित वुड असेल तर तो पास्ट मधली ऍक्शन दाखवत असणार आहे. सो मग इफ बघा आता हे वाक्य, इफ आय वर अ टीचर आय वुड गिव्ह यू मार्क्स. आय वुड गिव्ह यू मार्क्स. अरे मी शिक्षक असलो असतो तर मीच देऊन टाकले असते तुला मार्क्स. ओके. सो जर तरचं सेंटेन्स आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा वर शब्द दिसेल किंवा लाईक टू हा शब्द दिसेल तुम्हाला गिव्हन सेंटेन्स मध्ये तर त्यावेळेस तुमच्या वाक्यांमध्ये वुड आलं पाहिजे. म्हणजे तिथे जर तर या अर्थाचे वाक्य असतात हे. जसं की इफ आय वर अ टीचर, जर मी शिक्षक असतो तर. इफ आय वर, जर मी असतो तर. मग अशा वेळेस वर दिसला की दुसऱ्या वाक्यामध्ये वुड घ्यायचे, आय विल नाही घ्यायचं, तिथे घ्यावं लागेल वुड. ओके. सो हे लक्षात ठेवा की जर तरचं वाक्य असेल आणि वर आलेलं असेल वाक्यामध्ये तर दुसऱ्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला वुड घ्यावं लागतं, विल नाही. त्यानंतर बघा लाईक टूचं जेव्हा जेव्हा वाक्य येतं, लाईक टू, तुला हे करायला आवडेल का, तुला अभ्यासात इंग्लिश किंवा मॅथ दोन्ही पैकी तुला कोणता विषय घ्यायला आवडेल किंवा तुला चहा घ्यायला आवडेल का कॉफी घ्यायला आवडेल, या पद्धतीचे वाक्य असतील त्यावेळेस आपण वुड यू लाईक टू टेक टी, तुला चहा घ्यायला आवडेल का. सो लाईक टू दिसला तुम्ही वापरणार आहात वुड. ओके. सो नाउ स्टुडंट डिअर आणि नीड जे की मार्जिनल वर्ब्स आहेत. सो हे वर्ब जे आहेत सो दोन्ही प्रकारे हे वापरले जातात. सो हेल्पिंग वर्ब म्हणूनही ते वापरतात आणि ते मेन वर्ब म्हणून सुद्धा वापरले जातात. जसं की आय डेअर्ड टू वॉक दॅट माउंटन. सो माझ्यामध्ये ती हिम्मत होती की मी त्या माउंटनवर चढू शकले. आय डेअर्ड टू क्लाइंब द माउंटन. सो आय डेअर्ड टू क्लाइंब द माउंटन म्हणजे डेअर्ड टू वापरतो आपण आणि त्याच्यानंतर मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म. सो अशा पद्धतीने इथे आपण हा मेन वर्ब म्हणून वापरलाय आय डेअर्ड. ओके. तसंच सपोज आय नीड सम मनी, मला काही पैशाची गरज आहे, आवश्यकता आहे आता. किंवा ही नीडेड सम मनी, अरे त्याला ना पैशाची गरज होती, ही नीडेड सम मनी. सो इथे मेन वर्ब म्हणून ते वापरले जातात. सो म्हणून याला मेन वर्ब म्हणून सुद्धा हे वापरले जातात. पण हे वरचे जे सर्व 11 आहेत वर्ब्स तर हे आपण कधीच मेन वर्ब म्हणून वापरत नसतो, लक्षात घ्या. हे सर्व आपण फक्त हेल्पिंग वर्ब म्हणून वापरत असतो. सो होप स्टुडंट की तुम्हाला हे 13ला 13 जे वर्ब्स आहेत, मोडाल वर्ब्स आहेत, याची भीती तुमची छूमंतर झालीच असणार आहे आणि एका सेकंदात एक वाक्य तुम्ही नक्कीच करू शकणार आहात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण याच्या नंतर आपण 10th साठी आवश्यक असणारी पूर्ण सिरीज आपण घेऊन येणार आहोत, ज्यामध्ये संपूर्ण 10th चा जो काही सिलेबस असणार आहे इंग्रजीचा, तो फक्त इंग्रजीच नाही तर इंग्रजी, मराठी, त्याचबरोबर सामाजिक शास्त्र, सायन्स या सर्वांचे अतिशय महत्त्वाचे असे व्हिडिओ आपण 10th साठी सुद्धा घेऊन येणार आहोत. सो त्यासाठी हा व्हिडिओ सुद्धा सर्वांपर्यंत शेअर करा आणि स्पेशली 10th आणि 12thच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही हे समजलं पाहिजे की या चॅनलवर आपण या प्रकारचे सर्व विषयांचे 10th साठी आवश्यक असणारे व्हिडिओ अपलोड लवकरच करणार आहोत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.